तर थोडंसं फास्ट घ्यायचं मित्रांनो, कारण खूप उशीर होतोय मैदानात आणि मॅच तुम्हाला खेळायची आहे, तर रात्र नको व्हायला. हॅलो हॅलो. तर सुरू करतो आपण मॅचला. हॅलो हॅलो. धन्यवाद धन्यवाद. तर शाहिद ही लीग मॅच आहे. इथे एक एक रन, एक एक बॉल, एक एक विकेट खूप महत्वाचा असतो. तर इथे एक मॅच हारली म्हणून आपण स्पर्धेतून बाहेर नसतो. खूप काय करावं लागतं. 3-3 मॅच खेळायचे आहेत. त्यामुळे जे खेळाडू विकेट बहाल करतात, त्या धावत नाही, त्यांच्यासाठी सूचना असेल. ही लीग मॅच आहे मित्रांनो. तो जाऊया मैदानावरती. बघा गोलंदाजी मार्ग वरती आकाश असेल. स्ट्राईकला जगदीश, नॉन स्ट्राईकला असेल स्वप्नील. महाराष्ट्र पोलीस जगदीश स्ट्राईकला आहे. यंदा कर्तव्य बजावलं त्यांनी. तर जाऊया मैदानावरती. गोलंदाज आकाश तयार, राईट आणि राऊंड विकेटचा मारा करतोय. पहिला चेंडू. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू आपण पाहतो. चेंडू फेकून दिला जातोय. पहिला चेंडू होती गणागती आघात. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. 7 धावांसाठी षटकार. लुंगी में केला मिलेगा. तर पहिला चेंडू होती षटकार आपण पाहायला गेला. इथे क्षेत्ररक्षकामध्ये तारांबळ उडाली का जगदीश आपण पाहतोय पनवेल मधून प्रॅक्टिस करून मैदानात गेलाय. पहिल्या चेंडूवरती षटकाराला आकाश तयार. गोलंदाजी मार्क वरती पुढचा चेंडू घेऊन येतोय. राईट हँड राऊंड विकेट मारा जगदीश साठी. या दरम्यान बाहेर जाणार चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज कमबॅक करताना दिसला. दुसरा चेंडू. या दरम्यान सुरेख फटका. पॉइंटला मिस करून चेंडू जातोय. 4 धावेसाठी चौकार. जगह रे गुल्लू मारेगा तो मर जगह रे. फिर रोते रोते ताडोबा 11 फलंदाजी करतोय आणि नंदू दादा नागासारखा डान्स करतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार आकाश. राऊंड विकेट मारा. या दरम्यान सुरेख फटका. कॉपी बुक स्टाईल न चेंडू फिरकावून दिला. सेम सिलेक्शन पाहिलं गेलं. पुन्हा एकदा त्याच दिशेने चौकाराला. भर उन्हामध्ये आमचे पंच कुमारांना कवायत करायचा भाग पडला. तर बघा शाहिद प्रत्येक खेळाडूची खूबी आम्हाला सांगत असतो. कारण सालक गाव आणि सालोदचा ग्राउंड नेहमी जगदीशला लाभदायक ठरलंय. तो जगदीश या ठिकाणी लगातार 2 चौकार 1 षटकार आपण पाहिला गेला. 4 चेंडू आणि 14 धावेवरती खेळतोय. 5वा चेंडू. गोलंदाज तयार. या दरम्यान सुरेख फटका. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाला बीट करतोय. कव्हर पॉइंट रिझन मधून चेंडू फेकून देतो सीमारेषा पार.
थँक्यू डीजे मास्टर. 5 चेंडू आणि 18 धावा. या दरम्यान आपण पाहतोय पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू स्क्वेअर मारा, एक्स्ट्रा धाव. पंचांचा इशारा आला. कुमार साहेब सांगतात एक्स्ट्रा चेंडू फेकावे लागेल पुन्हा एकदा गोलंदाजाला. धावसंख्या स्कोर कार्ड 19 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू. पंचांनी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पाठवलं. शेवटचा चेंडू असेल. जगदीश आतापर्यंत 5 चेंडू जगदीश केलाय. 18 धावा जगदीशच्या बॅट मधून. एक खराब चेंडू होता. या दरम्यान पुन्हा एकदा शॉर्ट पिच. चेंडूचा भरपूर समाचार. चेंडू झाला आर पार. सी मारेगा पार. जगदीश केनियावरून मागवलं आम्ही. केनियावरून. डीजे मास्टर लक्षात ठेवायचे आणि आमचे कॅमेरामॅन पण लक्षात ठेवायचे. बघा केनियावरून मागवलं आमचे धुले साहेबांना. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकात धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्क वरती. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येतोय प्रसाद. आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय. प्रसाद गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय. ऋषिकेश 11 चा गोलंदाज प्रसाद गोलंदाजी मार्ग वरती. यानंतर हैदर 11 वर्सेस अजमेरा 11 दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. अजमेरा लायन्स तयार राहायचे आपण. चला फास्ट घ्या जरा. गोलंदाज वेल नका येऊ. या दरम्यान सुरेख फटका. टार्गेट करायचा प्रयत्न. कलेक्शन या ठिकाणी चुकीचं. गॅदरिंग चुकीचं ठरलं गेलं. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. वापस पाठवलं जगदीशला. बघा जेव्हा एक वाकडा खेळत असतात ना तेव्हा हे या खेळाडूंचे कौतुक करत असतात. पण आज साखळी स्पर्धा आहे, लीग मॅच आहेत, एकमेकाच्या विरोधात खेळतात. स्वप्नील वर्सेस प्रसाद. या दरम्यान शॉर्ट पिच चेंडू. स्वप्नील बनसोडेच्या बॅट मधून चेंडू मिळतो. लीग आहे त्याच्यामुळे हा लाकूड मध्ये ते त्याच्यामुळे मला माहिती आपण दिसणार नाही. थोडस फक्त हे करा आणि आपण त्यांना विनंती करूया. या दरम्यान पुन्हा एकदा फटका. चेंडू जातो सीमा रेषा पार. 6 धावेसाठी कणकणी षटकार. सुरेख फटका आपण पाहतोय. सिंगल या ठिकाणी रोटेट होते.
धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहिली गेली 34 या आकड्यावरती 34 धावा. सुरेख फटका गॅप मधून चेंडू गल्ली आणि पॉइंट मधून चेंडू काढला जातोय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 4 धावांसाठी येतोय तो चौकार. षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतोय मैदानावरती जगदीश आणि स्वप्नीलच्या माध्यमातून. संख्या स्कोर कडे 41 आकड्यावरती. या दरम्यान सुरेख चेंडू लाजवाब गोलंदाजी पाहिली गेली. आपण या अगोदरच्या मॅच मध्ये तिथे धावा कुठून दिल्या नव्हत्या. बघा क्षेत्ररक्षण करतोय रेहान बुबेरे. जर याच्याकडे नेतृत्व दिलं शाहिद सांगतोय का हा मॅच पूर्ण फिरून टाकू शकतो, पण त्याला विचारलं पाहिजे. तो स्वतःहून कधी सांगत नसतो कोणती गोष्ट. असा क्षेत्ररक्षक असा मास्टर माइंड आहे. 41 दादा 42 धावा झाल्या. दोन षटकांचा खेळ संपला. 42 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो. साहिलचा पहिला चेंडू बॅटची कडा फलंदाज बाद. ब्रेक थ्रू मिळून दिला जातो या ठिकाणी. या दरम्यान आपण पाहतो पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. 7 धावेसाठी षटकार. मास्टर 47 आकडा धावफलकावरती लागला गेलाय. 48 48 आणि त्या दरम्यान विकेट पाहायला गेला एक षटकार. पुन्हा एकदा सुरेख फटका. इथे खूप उंच उडवला चेंडू. रेहान बुबेरे चेंडू खाली येतो. या काठीवर कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद. झटका झटका आणि झटका. माघारी परतला रुपेश. बघा मी कलमकर बदे मैदानात रवाना झालाय. विकेट 6 विकेट आपण पाहिलं गेलं. पहिला विकेट नंतर षटकार नंतर विकेट पाहिलं गेला. 48 धावा धावफलकावरती आहेत. लेगस्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. पंच आम्हाला सांगतात खराब चेंडू. स्वेर मला वाईट चेक धाव. एक्स्ट्रा धाव घेतली जाते. धावसंख्या स्कोर कडे 49 या आकड्यावरती. पंच कुमार मोरे सर आणि त्यांच्या सोबत मनोज गुमारी सर आपण पंचाच्या भूमिकेत पाहतोय.
साहिलचा पुढचा चेंडू खेचून काढला, खणून काढला, ठेला मिलेगा तेरा चच्चा का अंगना में लेके अपना गोदी में हार पार देगा, मेरा बस्ती का लड़का लोग हार फाड़ देगा, तेरा झंडी धन्यवाद डीजे मास्टर. षटकार आपण या ठिकाणी पाहिला गेला. पुन्हा एकदा खराब चेंडू, 4 धावांसाठी चौकार येतोय. तो स्कोर कार्ड आपण पाहतोय 59 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. या षटकातील अजून एक शेवटचा चेंडू असेल. पहिल्या षटकात 25 पाहिला, दुसऱ्या षटकात 17 पाहिल्या गेल्या. आतापर्यंत या षटकामध्ये आपण पाहिले गेले 2 षटकार, 1 चौकार, 2 विकेट पाहिले, 1 वाईट पाहिला गेला. तर आतापर्यंत 5 चेंडू आणि 17 धावा खर्च केला साहिलने. जरी 2 विकेट प्राप्त केल्या असतील तर 17 धावा आपण आतापर्यंत पाहिल्या गेल्या. शेवटचा चेंडू होता. पुन्हा एकदा खराब चेंडू फेकून दिला जातोय. 4 धावांसाठी चौकार. चौकारच्या सहाय्याने स्कोर कार्ड आपण पाहतोय 3 षटक आणि 63 धावा फलकावरती येते. 63. वैयक्तिक 38 धावेवरती खेळतोय जगदीश. त्याला स्वप्नील ज्यांनी सुरेख साथ दिली, तो 13 धावाकडून माघारी परतला. तर 6 धावेवरती खेळतो रुपेश. त्रेसष्ट धावा. 42 वरती खेळतो जगदीश. या ठेवा सुरेख फाटका बघा. मी कलमकर रवी बदे काय खेळतोय. गॅप मधून चेंडू काढला, चौकारसाठी चेंडू पाठवला. धावसंख्या स्कोर कार्ड 67. 67. आमच्या सोबत स्कोररच्या भूमिकेमध्ये अफजल बोलतोय बरं झालं इथे सिंगल डबल लिहायची गरज पडत नाही, कारण आता परत पाहिलं गेलं तर चौकार षटकारच जास्त आलेत. 7 चौकार आपण आता परत पाहिले गेले. त्यानंतर 5 षटकार आपण पाहिले गेलेत. कंपनीची कारल्यान ते नवी दुनिया बॉल 67 धावा फलकावरती आहेत. या दरम्यान मी कलमकर पुन्हा एकदा फेकून देतो चेंडूला. नो फ्रीजर मध्ये सी मारेशा पार. 6 धावेसाठी षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड 73. सर्वाधिक स्कोर पाहतो आपण संघाचा. खालवट टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉल पाहतो. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते.
आपण पाहतो अजूनही 8 धावा जगदीशला कमी असलेल्या अर्धशतकासाठी आणि चेंडू शिल्लक आहेत या इनिंगचे 9 धावसंख्या आपण जाऊन पोहोचले ती 75 या आकड्यावरती 75. पुन्हा एकदा कट केलाय चेंडूला क्षेत्ररक्षक चुकी करतोय सिंगल आली या ठिकाणी स्ट्राईक भेटले जगदीशला 76 76 धावा फलकावरती आहेत अजून 8 चेंडू आहेत 76 रमेश 76 आणि 42 वरती खेळतो जगदीश लीग मॅच आहे आणि तिथे शाहिद आणि जगदीशचं अर्धशतक नाहीये असं कधी होत नसतं इथे सुरेख चेंडू आकाशने या ठिकाणी शाहीदच्या भाषेमध्ये गंडवला शेवटचा चेंडू सुरेख फटका गॅप मधून चेंडू जातो क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार धावसंख्या स्कोर कार्ड 80 आणि अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत वैयक्तिक 46 धावेवरती पोहोचला जगदीश तर मारतोय जगदीश आणि पाणी पाहिजे रवीला नाही दादा ही मॅच झाल्यानंतर रवीच्या हॉटेलला जेवायला जाणार आहे सहा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू आपण पाहतोय स्ट्राईकला येतो रवी गोलंदाजी मार्क वरती आकाश तुरे गोलंदाजी मार्क वरती पहिला चेंडू डॉट या दरम्यान आपण पाहतोय वाईट चेंडू स्क्वेअर मारा धावसंख्या स्कोर कार्ड 81 81 धावा आपण पाहतोय 5 चेंडू आहेत या दरम्यान रवीच्या बॅट मधून हवाई सफर होतोय चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार रवी बदेचा ब्रँडेड षटकार धावा पाहिजेत आणि धावा इथे आल्यात 87 इथे दिनेश सांगतोय कुठेतरी जगदीशला स्ट्राईक भेटून एक अर्धशतक व्हावं पण रवी मारतोय माही मार रहा है या ठिकाणी सिंगल विकेट होते धावसंख्या स्कोर कार्ड 88 इथे 3 चेंडू आहेत 3 चेंडू धावसंख्या 88 100 करायचे तर 12 मारायचे संघाला आणि अर्धशतक मारायचे तर 4 मारायचे या दरम्यान सिंगल विकेट झाले आले या ठिकाणी अर्धशतक या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक
10 क्रिक ही क्लिप बनवायला पाहिजे अर्धशतकाची. SPL 2021 च पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती असेल तर जगदीश मोरगेच्या नावावरती असेल. धावसंख्या स्कोर कार्ड 92 आणि हे 6 वरती राहिलं वरती 98. अफजल विचार करतोय काय केलंय गोलंदाजाने आणि काय खाऊन आलाय हा जगदीश. शेवटचा चेंडू या दरम्यान वाईट चेंडू. स्कोर कार्ड विनोद कोंडिलकर 99. पुढचा चेंडू. या दरम्यान सुरेख फटका. जगदीश मोरगेची नाबाद पारी आपण या ठिकाणी पाहतोय. 62 धावा. दादा 62 ना रे रोहित. 62 ना षटकर मारला आता. 62 धावांची नाबाद पारी आणि धावसंख्या स्कोर कडे जाऊन पोहोचली ती 105 106 धावांचं लक्ष. ऐकूया लक्ष कशा प्रकारे पार होणार तर होणार. कोणता फलंदाज करणार नाही होणार तर कोण रोखणार. शाहिद पोंजेकरच्या आवाजात. नितीन शेळके आणि मेराज पापा. नितीन शेळके मेराज पापा कुठे असतील ते इथे उपस्थित राहा. नितीन शेळके आणि मेराज पापा. नितीन शेळके आणि मेराज पापा अजमेर लाईनचे कॅप्टन आणि हैदर 11चे कॅप्टन. अजमेर लाईनचे कॅप्टन हैदर 11चे कॅप्टन प्लीज उपस्थित व्हा इथं टॉस उडवण्यासाठी. बॉल दे बॉल. अजमेर लायन्स. ए 2 बॉल आले नाही वापस. असमत बॉल आहे तो एक बॉल घेणं आहे वरती रे का. आकाश दरोडा योगी अजमेर लाइन्सचे कॅप्टन रमेश भाई. टॉस उड़ाने के लिए आ जाइए. अजमेर लाइन्स के कैप्टन पंकज. हाँ ये लोग जागा रे उठा फुकट निसत यांना करू. त्याला खुर्ची दे. हाँ इजा भाई इधर उधर बैठ जाता राजा. और 105 रन का टारगेट है.
लेकिन ये प्रसाद ऐसे बल्लेबाज है, एक बार लग गए तो 105 रन भी इनके नीचे फिक्के गिर सकते। बॉल एक पुन्हा आलेला आहे, बॉल अरे तू जमा कर ना तुझ्या हातात, अरे तू घे ना हे, अरे म्हणजे मला अरे ते आज फुकट फालतुगिरी झालेली रे सगळे पुढे। अजमेर लायन्स चे कॅप्टन, हैदर 11 चे कॅप्टन, बॅट्समन तन्मय बदे आणि प्रसाद बदे। बघू आता कशी चेस करणारी टीम आपल्या 105 टार्गेटला, बघूया फुलटॉस बॉल आणि बोलू षटकार आहे का बघूया, आणि पहिला षटकार तन्मयच्या बॅट्स मधून। ये दे रे अरुण दे, बाकी दे ठीक आहे आता माझ्याकडे टॉस उडवण्यात येत आहे इथं हैदर 11 टॉस उड़ा इस बार की नेज गेंद तन्मय बदे के लिए, पहला ही शॉट काउ कॉर्नर के ऊपर से खेला हुआ शॉट, षटकार। तो दूसरी गेंद क्या करेंगे यहाँ पर तन्मय बदे, अच्छी बल्लेबाज है वो, और जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर स्वप्निल बंसोड़े की, बीट किया पूरी तरीके से, खेल नहीं पाए वहां पर तन्मय बदे। हाँ बोल आणि हैदर 11 टॉस जिंकलेला आहे आणि पहिला क्षेत्ररक्षण डिसिजन घेतलेला आहे क्षेत्ररक्षणचा। तर बघू आता इथं स्वप्नील बनसोडे, नेक्स्ट बॉल तन्मय साठी, हो शॉर्ट बॉल आणि बघूया कुठे मारलाय हा, स्क्वेअर लेग वरून षटकार, जबरदस्त षटकार। मला असं वाटते 105 106 जो टार्गेट आहे ये इझी पार करू शकते अशी फलंदाजी केली तर, पण यांच्याकडे बॉलर आहे रवी पाटील कडून, रवी पाटील जो खतरनाक गोलंदाज असा ताडोबा मध्ये आहे आणि त्यांनी इथे भरपूर पराक्रम केलेले आहेत। 107 टार्गेट आहे आणि बघूया 5 ओव्हर मध्ये 107 टार्गेट कसा पार करणार का, ते अजून प्रसाद लास्ट पर्यंत टिकणं गरजेचा एवढ्या मोठ्या लक्ष्यासाठी। चला लवकर, खतरनाक फलंदाजी अशी जगदीश मोडगेने केली, त्यातला हा ग्राउंड जाब लाभतोय त्यांना, चांगली फलंदाजी करतात या ग्राउंडवर जगदीश मोडगे आणि त्यांचा फॉर्म असं दाखवला त्यांनी, जे 2 वर्ष आधी त्यांचा फॉर्म असायचं ते त्यांनी आज दाखवलाय। तर बघू आता पुढच्या वाटचाली त्यांना शुभेच्छा आहेत का, तर मोठे मोठे टुर्नामेंट आपल्याकडे होणार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांना फिक्स प्लेअर पण घेऊ शकतो आपण। तर बघूया काय होतं पुढच्या मॅचेस। याच्यानंतर वापस एक एसपीएल होणार, म्हणजे एसपीएल म्हणजे प्राण पोंजेकर चषक जो मोठ्या गाजावाजाने होणार आहे। बघू आता चांगली गोलंदाजी, जसे शूज चेंज केले त्यांनी गोलंदाजी मध्ये धाड आलेली आहे, कसं काय ते रनअप मध्ये त्यांना काय प्रॉब्लेम होत होता, त्यांची चाल जबरदस्त आहे। स्वप्नील बनसोडेची, त्यांचा एक मोठा भाऊ आहे तो एक खतरनाक वीरेंद्र सेहवागच्या रूपामध्ये खेळतोय, पण तो आज उपस्थित नाही इथे। नेक्स्ट बॉल जबरदस्त हिट, फिल्डर आहे तिथं पण हो रुपेश बदे हा कधीच काय सोडत नाही आणि पहिल्या विकेटचा पतन होत आहे तन्मय बदेच्या रूपमध्ये, आणि तन्मय बदेची जागा घेणार आकाश बदे, ऑलराउंडर पर्सन फ्रॉम कलम टीम।
महेश कोंडिलकर आणि हनुमान बदे यांनी आम्हाला बक्षिसांनी ट्रॉफींचा सहकार्य केलेला आहे आणि ते स्टेजवर येतील तर चांगला राहील ही मॅच बघण्यासाठी. रुपेश बदे चांगली कॅच तिथे. आता बघू या प्रसाद हा हिटर कलम गावातला काय करतो आपल्या संघासाठी इथे. बघूया. बनसोडे वर्सेस बदे. रनअप मध्ये थोडासा काय तांत्रिक बिघाड आलेला आहे रुपेश स्वप्नील बनसोडेच्या. याच्यानंतरची मॅच हैदर 11 वर्सेस अजमेर लायन्स. ईश्वर की नेक्स्ट गेम. वाईट असा अंपायरचा डिसिजन आहे. वाईट विकेट किपिंग बघा तिथं तात्याची. मुंबई पोलीस दिनेश बदे काय विकेट किपिंग. महेश मोडगे मुंबई पोलीस 50 फर्स्ट 50. रुपेश बदे काय कॅच घेतली मुंबई पोलीस. काय मुंबई पोलीसची फिटनेस आहे आपल्या कलम गावात का ते चांगले खेळत आहेत. स्वप्नील बनसोडे टू प्रसाद बदे. ओ what a bowling from स्वप्नील बनसोडे. एक ओव्हर नंतर 13 रन. अजून 24 चेंडू मध्ये 93 रनांची गरज. 93. .25 चा ऍव्हरेजनी रन काढायचे आहे त्यांना. बघू आता काय करतात. दर इनिंग मध्ये दर ओव्हर मध्ये 4 षटकारांची नाही ते 7 चौकारांची गरज आहे. पण हे दोन्ही फलंदाज ते मारू पण शकतात. ग्राउंड छोटा आहे, ग्राउंडची लांबी कमी आहे, तरी पण गोलंदाजी चांगली होत आहे ते दिसून येत आहे. बघू आता काय होते या संघातर्फे काय करतील रुपेश बदे. रुपेश बदे रुपेश बदे टू आकाश बदे. हो हेलिकॉप्टर काय बॉल होता हा. काय चेंडू टाकला होता रुपेश बदेनी. पहिलाच पण त्याला हेलिकॉप्टरचा रूप दिला आकाश बदेनी आणि सिंगल काढलेला आहे त्यांनी. आणि सिंगलनी वाढता धावांचा स्कोर कार्ड 14 रन. आकाश बदे टू प्रसाद बदे. आकाश सॉरी रुपेश बदे टू प्रसाद बदे. हो गोली की रफ्तार से खेला हुआ शॉट. 4 रन. 4 रन. 4 रननी वाढता प्रहार. 18. बघू आता रुपेश बनसोडे प्रसाद बदेसाठी. या रुपेश बसे. ओ व्हाट अ हिट. दॅट्स अ लॉंगर 6. यूज 6 रन आणि 6 रनांनी 24 वर गेलेला आहे ऋषिकेश युलियन संघ. तर अजून 82 रनची गरज ऋषिकेश युलियन साठी. रुपेश बदे टू. ओ बढ़िया गेंदबाजी यहाँ पर रुपेश बदे की. एक षटकार खाने के बाद लाइनअप चेंज किया. राउंड विकेट से और 2 विकेट आए और अच्छी गेंदबाजी कर रहे हैं यहाँ पर रुपेश बदे.
रुपेश बदे और बदे बदे ही बैटिंग कर रहे वहां पर, वो भी प्रसाद बदे। ओ काय गोलंदाजी जबरदस्त। आकाश दरोडा, हॅलो, अरे तू भूषणच्या टीम मध्ये तू कुठे? तुला लागायला पाहिजे ना पण फोन। रायगड जिल्ह्यात पावर कोणाची, खोपोली शहरात डेअरिंग कोणाची। मध्ये 3 ओव्हर मध्ये 76 रनची गरज आहे आणि गोलंदाजीसाठी येतो योगेश बदे। लवकर करा मनोज, मॅच चालू कर। चौथी मॅच आताही चालू आहे आपली, अजून पण 4-5 मॅच झाले पाहिजेत। चल लवकर मॅच चालू करा। दोन्ही कलमच्या टीम तुम्ही तीनचा पाहिला मग ना बॉल लागला त्याला काही झालं बाहेर का नक्की झाला बॉल बिल आडला तुमची बॉडी चौका दोन्ही टीम आपल्या अंतला। ओके नेक्स्ट बॉल योगेश बदे टू आकाश बदे। ओ शॉट बॉल, दैट्स अ फर्स्ट सिक्स फ्रॉम आकाश बदे's बॅट्स। टॅलेंट नसा नसात भरून रायगड ठाण्यात हाय क्रिकेटची बघू प्रसाद बदे काय करतो। अजून त्याची बॅट तळपलेली नाहीये। त्यांना 16 चेंडू मध्ये 70 रनची गरज आहे, तरी पण ते अजून गप आहेत। बघू आता काय करतील या योगेश बदेवर, कसा प्रहार करतील का ते 16 चेंडू मध्ये 70 रनची गरज आहे।
योगेश बदे to प्रसाद बदे. ओ जबरदस्त शॉट यहाँ पर. एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा और एक रन से बढ़ता स्कोर 37 रन. आता बघू अफजल डोंगरे त्यांच्यासाठी हा जो ग्राउंड आहे श्याम लाभदायक आहे. बघू पण त्याची प्रॅक्टिस वर त्यांना निर्भर करतोय. काय करतील ते आपल्या संघासाठी. अफजल डोंगरे बढ़िया शॉट. पहिला शॉट षटकार. अफजल डोंगरे विदाउट प्रॅक्टिस. अफजल डोंगरे सेकंड बॉल फॉर अफजल डोंगरे. ओ कट. what a catch! what a catch! नंदू ढुले. जबरदस्त. खिलाड़ी सारे होकर आए और उनकी जगह लेने के लिए स्वप्निल बादे बाला सर की नेज गेंद. ओ जबरदस्त गेंदबाजी यहाँ पर. ओवा 3 ओवर की समाप्ति पर 43 रन. अभी तक यहाँ पर 63 रन की जरूरत है. 63 रन की जरूरत है 2 ओवर में. देखना है कौन ओवर करेगा. अफान स्वप्निल बंसोड़े चौथी ओवर लेकर आ रहे हैं प्रसाद के सामने. प्रसाद कड़क फलंदाज पर इस बार अच्छी गेंदबाजी करते हैं स्वप्निल. पहला शॉट कैच हो सकता है. कैच के नीचे यहाँ पर मौजूद षटकार. जबरदस्त षटकार. किरण पवार ओह क्या गेंदबाजी. पेस में वो गेंदबाजी यहाँ पर जैसा टप्पा खाया डायरेक्ट कीपर के हाथ में गए. 10 गेंद में 70 रन की जरूरत. प्रसाद को ये पल्ला कम करना पड़ेगा. हार भी होती है लेकिन कैसा है रन रेट के लिए अपना जाना पड़ता है क्योंकि रन रेट के ऊपर जाएंगे क्वालिफायर के लिए मैचेस जो रन रेट के ऊपर जाएंगी. देखते हैं अब ये प्रसाद क्या करते हैं. ओह जबरदस्त गेंदबाजी कैच हो सकता है यार. वहां पर कुणाल माली मैन फ्रॉम माले अच्छा कैच लेते हुए
और मैच पूरी तरीके से ताडो बैलन के पास नावाचा बोलबाला होतई रे जिथं बघावा तिथं यांच्या नावाचा बोलबाला होतई रे हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय रे हे खेळाडू सारे एक नंबर यांच्या नावात दम हाय रे हे खेळाडू सारे कोटी जो मास्टर देखिए अभी और एक जुना चावल जो फैजान खान देखिए ये इनको भी खेल का बहुत जबरदस्त शौक है बहुत दूर दूर तक खेले हैं ये भी लेकिन अभी फिलहाल आउट ऑफ फॉर्म है लेकिन बैटिंग के लिए गए देखते हैं अभी क्या करते हैं रुपेश बंसोड़े की रुपेश स्वप्निल बंसोड़े की गेंद पर और अच्छी गेंदबाजी यहाँ पर स्वप्निल बंसोड़े की स्वप्निल बंसोड़े जबरदस्त शॉट कट किया है वहां पर देखना 4 रन होते या नहीं रवि पाटिल गेंद के पीछे 4 रन कर्जत हिवली तन्वी ज्यांनी इथे जे टुर्नामेंट होते 2 वेळा अर्धशतकी पारी केली एकदा 11 बॉल मध्ये आणि एकदा 14 बॉल मध्ये बाला तन्वी कडक असा हिटर कर्जत तालुक्यातला जबरदस्त शॉट यहाँ पर फिर से कट किया कैच हो सकता है रवि पाटिल नीचे गेंद के और कैच का ड्रॉप होता हुआ वहां पर और एक क्या ड्रॉप से एक ही रन नहीं मिलेगा और 1 रन से बढ़ता स्कोर 54 4 ओवर की समाप्ति पर 54 रन और यहाँ पर 50 रन की जरूरत 52 रन की जरूरत सच्चा फलंदाज कर्जत हिवली गावाचा सच्चा फलंदाज कर्जत हिवली गावाचा लक्ष्मी पुत्र बाळा धनवे नावाचा लक्ष्मी पुत्र बाळा धनवे नावाचा विनोद कोंडिलकर 5वीं गेंदबाजी इनके हाथ में देखते क्या होता है रुपेश ये विनोद कोंडिलकर और ये वाइट गेंदबाजी यार वाइट से बढ़ता स्कोर 55 रन चलेगा विनोद कोंडिलकर 50 रन है तुम्हारे पास अच्छे बल्लेबाज है वहां पर देखते ओ कट गेंदबाजी यहाँ पर मुझे लगता है बाला को एक बॉल तो भी मिले ही खेलने के लिए रामा पाटनकर आणि त्यांचीच कॉपी मध्ये शॉट बघू आता षटकार होतोय कॅच होतो वर षटकार बघा बाला धन्वीची आठवण करणारा आहे हा बाला 61 70 पर्यंत तरी पोहोचले पाहिजे हा संघ ते काहीतरी रन रेट मध्ये ते कमी होणार बघू आता काय करणार का ते जगदीश मोरगे खुणवतो त्या विनोद कोंडिलकरला का काय गोलंदाजी होते आणि नो बॉल फ्रीट नो बॉल ला फ्रीट भेटेल इथे आणि समोर बाला धन्वी नाही सॉरी बाला
बदे बाला बदे. अजून एक शॉट पण तिथे आहे आपला जगदीश मोरगे. आणि बघा रय्यान याला थोडा आधी पाठवायचा होता, चुकीचा निर्णय घेतलेला आहे पाटणकरनी. बघूया हा रय्यान काय करतो आपल्या संघासाठी. रय्यान आणि पायावर बॅट हाडली वाटते. बघूया, बढ़िया शॉट यहाँ पर. 4 रन मिलेंगे और अच्छी बल्लेबाजी. और 4 रन से 68 रन म्हणजे तब्बल अकील अफजल रायला फील्डिंग लागे.